अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या। अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय वारसदार कोण असा प्रश्न विचारला जात असताना राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली। हीच अजित पवारांना श्रद्धांजली असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। याबाबत झिरवाळ लवकरच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा देखील करणार आहेत। झिरवाळांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वारसदारावरून हालचालींना वेग येण्याची चिन्ह दिसत आहेत। सुनीत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद मिळावं अशी देखील अशीच मग पहिल्यांदा मी तेच सांगितलं का सुनीत्राताईंना तुम्हाला काय वाटतं? करावं, एक दादांना एक श्रद्धांजली होईल, दादांचा वारसा पुढं चालू राहील, पवार कुटुंबाचा वारसा चालू राहील। दादांचा पुढचा वारसा कोण चालवणार या संदर्भात सध्या चर्चा चालू आहे। आपण एक वरिष्ठ नेते आहात, अनुभवी नेते आहात, काय वाटतं आपल्याला की आता हा वारसा कोणी चालवणार? तर वहिनींना पुन्हा कुठंतरी त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमध्ये आणावं अशी जनतेची अगदी प्रामाणिक इच्छा आहे। त्या पद्धतीनं वरिष्ठांबरोबर बसून ती चर्चा करून तसा निर्णय घ्यायला विनंती करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।